नाशिकमध्ये पुरोहित संघ हा आक्रमक झालाय। गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरामध्ये त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। आंदोलनादरम्यान पोलीस आणि पुरोगामी संघात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं सुद्धा समजून येत आहे। रामतीर्थ सेवा समितीच्या वतीनं अशा प्रकारे हे आंदोलन करण्यात येत आहे। घाटावर होणाऱ्या बांधकामाविरोधात हे आंदोलन आहे। रामतीर्थ सेवा समितीच्या वतीनं रोज शासकीय गोदावरीची आरती सुरू होते। याच आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। याच निर्णयाला आता पुरोहित संघ जो आहे तो विरोध करताना दिसतोय। अशा प्रकारे ठिय्या आंदोलन करतात। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिकमध्ये ज्या प्रकारे ठिय्या आंदोलन झालेलं आहे त्याबाबतची अपडेट काय आहे, नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत? खरं तर नाशिकमध्ये गोदा आरतीवरून सुरुवातीपासून वाद होता। नाशिकमध्ये पुरोहित संघाकडनं वंशपरंपरागत या ठिकाणी आरती केली जात होती। मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये शासनानं या आरतीसाठी निधी दिला आणि त्यानंतर रामतीर्थ सेवा समितीच्या माध्यमातून गोदा तीरावरती एक आरती सुरू करण्यात आली। मात्र या आरतीनंतर देखील पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समिती यांच्यामध्ये एक वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या सगळ्यानंतर आता पुन्हा एकदा रामतीर्थ सेवा समितीने या ठिकाणी कायमस्वरूपी आरतीसाठी चौथरा बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या चौथऱ्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र हे काम होऊ नये किंवा यामुळे गोदा तीराला, गोदावरी नदीला इजा होईल अशा प्रकारची भूमिका घेऊन पुरोहित संघ जो आहे तो या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहे। त्याची ही सगळी दृश्य आहे। पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पुरोहित संघाचे सतीश शुक्ला आपल्यासोबत आहे। आपण आंदोलन करताय, काय आपली नेमकी मागणी आहे आणि कशासाठी आपण इथे बसलात? पुरोहित संघाची आरती ही शेकडो वर्षापासून परंपरागत होत आहे आणि पुरोहित संघाने शासनाकडे मागणी केलेली होती की त्या आरतीला शासनाने चांगलं हे आरती मदत करावी आणि त्या अनुषंगाने शासनाने ते मान्य केलं। आणि शासनाने मान्य केल्यानंतर एक दोन व्यक्ती उठल्या आणि त्यांनी लगेच सेवा समिती नावाची एक समिती केली आणि शासनाची दिशाभूल करून या ठिकाणी त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी हा जो घाट आहे हा अहिल्यादेवींचा घाट आहे आणि अहिल्यादेवींनी या ठिकाणी अनेक मंदिरं बांधलेले, घाट बांधलेले आहेत। आणि जर हायकोर्टाची ऑर्डर आहे की कोणत्याही प्रकारे गंगा पात्रामध्ये सिमेंटचं बांधकाम किंवा कोणतंही काम करू नये अशी हायकोर्टाची ऑर्डर आहे। आणि असं असताना सुद्धा कोणालाही पुरोहित संघाला, इथल्या या परिसरातील नागरिकांना, सगळ्या मंडळांना विश्वासात न घेता आपण अभ्यासक आहात, गोदा तीरावरती अशा पद्धतीचं हे खोदकाम सुरू, याच्याकडे कसं बघताय? काय विरोध आपला असं नाशिककर म्हणून? एक साधा सिंपल विरोध आहे। गोदा आरतीला आमचा विरोध नाही। गोदा आरती करायची करा, पण इथं तुम्ही अतिक्रमण करून हायकोर्टाचे आदेश धाब्यावर बसून जर आरती करणार असाल तर चुकीचं आहे। हायकोर्टाने स्पष्ट काय म्हटलेलं आहे, त्यांनी असं स्पष्ट म्हणले तात्पुरते स्वरूपाचे किंवा परमनंट स्ट्रक्चर इथं कुठल्याही प्रकारचं नदी किनाऱ्यावर उभारू नये। ब्लू लाईन मधले जे अतिक्रमण आहे ते काढायची ऑर्डर झालेली आहे। नव्याने कुठं अतिक्रमण करताय? आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा येणार आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे। आता परवाच हाथरसमधला प्रकार घडलेला आहे। उद्या भविष्यात ते अडथळ्यामुळे चेंगराचेंगरी झाली, लाखोच्या संख्येने भाविक इथं रामकुंड परिसरामध्ये स्नानविधीसाठी येतात आणि तिथं जर हा शाही मार्ग आहे पुन्हा, म्हणजे साधू संत म्हणताना अडथळा, भाविकांना अडथळा, म्हणजे अडथळा मुक्त आपल्याला करायला पाहिजे गोदा घाट, का अडथळा युक्त केला पाहिजे? आता इथे जो काही वाद आपला सुरू आहे, पोलीस आहेत, आता आपली पुढची भूमिका काय? त्यांना शासनाने परवानगी दिली, तुम्ही विरोध कसा करणार?